गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यात जात असल्याचं चित्र आहे। त्यातच आता राज्याचा लौकिक म्हणून ओळखली जाणारी महानंद डेअरी देखील राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। राज्यातल्या दूध संघांची शिखर संस्था असणाऱ्या या संस्थेवर ही वेळ का आली याची अनेक कारणं सध्या समोर येत आहेत। बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। एकेकाळी राज्याचं वैभव असलेली महानंद डेअरी आता एनडीडीबीच्या दावणीला बांधली जाणार आहे। महानंद डेअरीचं राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे हस्तांतर करण्यास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे। एकीकडे राज्यातले उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसायही परराज्यात जात असल्याचा आरोप होऊ लागला। त्यामुळे यावरून राजकारणाला उकळी फुटली। महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार, हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? हे का महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात, ओरबडताना पाहतात, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री। महानंद कारभार गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे। महानंद ही डब्याला संस्था होती। साधारण 9 ते 10 लाख लिटर क्षमता हाताळण्याची क्षमता महानंदामध्ये होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळं किंवा कामगारांच्या अतिरिक्त भरतीमुळं ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या, कारण आज महानंदाची अशी अवस्था आहे की ज्या राज्यातील सहकारी संघ आहेत, ज्याचे ते सभासद आहेत, ते सुद्धा महानंदाला दूध घालायला तयार नाही आज। त्यामुळे आम्ही कारवाई काय करू शकतो? महानंद ही महाराष्ट्रातली सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था आहे। महानंदतर्फे राज्यातल्या सहकारी दूध संघाच्या दुधाची खरेदी विक्री केली जाते। मात्र अनागोंदी कारभार, जिल्हा दूध संघाकडून केला जाणारा असहकार, भ्रष्टाचार आणि राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे महानंदच्या दूध संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। महानंदचं दूध संकलन 2005 मध्ये 8 लाख लिटरच्या आसपास होतं। सध्या महानंदचं दूध संकलन केवळ 25 ते 30 हजार लिटर एवढं आहे। पिशवीबंद दूध वितरण 70 हजार लिटरवरती आलंय। गेल्या 15 वर्षांपासून महानंदच्या नफ्यामध्ये सातत्याने घट होते। राज्यातील सर्व खासगी सहकारी दूध संघ महानंदचे सदस्य आहेत। दूध संघांनी एकूण दूध संकलनापैकी 5% दूध महानंदला घालणं अपेक्षित आहे। मात्र महानंदला 30,000 लिटरपेक्षाही कमी दूध घातलं जात आहे। महानंदच्या यंत्रसामग्रीचा विचार केला तर 9 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे। मात्र केवळ 30% दूध संकलन होत असल्याने उर्वरित यंत्रसामग्री वापराविना पडू नये। आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे, तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता एनडीडीबीच्या माध्यमातून तो एनडीडीबीकडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर ते अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची। हे कपट कारस्थान आता या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे। मोठं राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला, हे घालेले रोज बातम्या, अफवा पसरवण्याचं काम, तो बेबी पेंग्विन असो त्या संजय राजाराम राऊत असो, यांचा धंदाच झालेला आहे ना। तो पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय, नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे। दूध मिळतच नसल्यामुळे महानंदचा प्रक्रिया प्रकल्प गंजून चाललाय। कर्मचाऱ्यांचाही पगार वेळेवरती होत नाहीये। त्यामुळे महानंद एनडीडीबीला चालवण्यासाठी देण्याची मागणी पुढे आली होती। त्यानंतर आता यावरती कार्यवाही सुरू झाली आहे। आता आपण जाणून घेऊया महानंदच्या कर्मचाऱ्यांचं काय होणार। सध्या महानंदकडे 937 कर्मचारी आहेत। 937 पैकी 350 कर्मचारी कायम ठेवण्यास एनडीडीबीची सहमती आहे। उर्वरित 587 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय आहे। 587 कर्मचाऱ्यांची देणी, अन्य बाबींचा भार राज्य सरकारनं उचलावा अशी अट एनडीडीबीने घातली। महाराष्ट्रातले कुठलेही उद्योगधंदे गुजरातला गेले तरी सध्याच्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या ताटातलं, महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्यातलं, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यातलं आपण हिसकावून का घेत आहात
हे केंद्र सरकारला डोळ्याला डोळा भिडवून विचारण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राहिली नाही, हे दुर्दैव आहे. महानंद हा राज्यभरातील लोकप्रिय असणारा दूध ब्रँड होता. मात्र मागील काही वर्षात या ब्रँडला उतरती कळा लागली. राज्यात ज्याची सत्ता असते त्यांच्याकडून आपल्या नेत्याला महानंदच्या अध्यक्षपदी बसवलं जातं. कार्यक्षम कारभाराच्या अभावामुळे एकेकाळी राज्याचं वैभव असलेली महानंद डेअरीला घरघर लागली. त्यामुळे याला सर्वपक्षीय राजकीय नेते जबाबदार आहेत हे नाकारून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.